शेलू बाजारात गॅससाठी ग्राहकांचा वाढता त्रास, भर उन्हात रांगा, ग्रामीण भागात भेदभावाचा आरोप। तालुक्यातील शेलू बाजार येथे दिनांक 17 एप्रिल रोजी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। वाढत्या तापमानातही महिला, वृद्ध व लहान मुलांसह नागरिकांना उन्हात प्रतीक्षा करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे। एखाद्या ग्राहकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। एजन्सी समोर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागत असून अनेकांना दीर्घ प्रतीक्षेनंतरही गॅस मिळत नसल्याची तक्रार आहे। यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान मंगरुळपीर शहरात बुकिंग केल्यानंतर घरपोच गॅस सेवा उपलब्ध होत असताना ग्रामीण भागातील ग्राहकांना मात्र स्वतः एजन्सीवर येऊन रांगेत उभे राहावे लागत असल्याने भेदभाव होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। शहरात माणसे राहतात आणि खेड्यात जनावरं राहतात का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। याबाबत वाशिम जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी, सप्लाय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी सोनार यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेतो, प्रयत्न सुरू आहेत, अशी उत्तरे देण्यात आली। मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही ठोस बदल दिसून येत नसल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सरकारकडून गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असताना वितरण व्यवस्थेतील गोंधळ आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांचा संयम सुटत आहे। हा भोंगळ कारभार नेमका का सुरू आहे, याचे उत्तर मात्र अद्याप मिळत नाही। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून ग्रामीण भागातही घरपोच सेवा सुरू करावी, वितरण व्यवस्था सुधारावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेलू बाजार परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे।